तुळजापूर मतदारसंघाच्या बोगस मतदारांसंदर्भात वेळेत तक्रार करूनही कारवाई का नाही असा सवाल धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेला आहे। दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला विचारणा करण्यात आलेली आहे। तुळजापूर विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑनलाईन पद्धतीनं 6000 बोगस मतदान नोंदणीचा प्रयत्न हा झाला होता। मतदान नोंदणी केलेले मतदार हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या मुंबई इथल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजशी संबंधित असल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आरोप आहे। त्याच अनुषंगानं पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। यावर निवडणूक आयोगानं कोणतीही कारवाई केली नसल्यानं ओमराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राहुल गांधींना टॅग करून माहिती दिली असल्याचं कळतंय। राहुल गांधी जे म्हणतायत की वोट चोरी कशा पद्धतीने केली जाते हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि निवडणूक आयोग जे वारंवार सांगतंय की तुम्ही त्याच वेळेस तक्रार का केली नाही, तर आम्ही ही त्याच वेळेस तक्रार केलेली आहे। हो का, स्वतः सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फिर्याद दिली आहे पोलीस स्टेशनला। काय झालं 9 महिन्यात, ह्याचं काय कारवाई केली? मला वाटते निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका बजावतोय। त्याच्यातला झारीतला शुक्राचार्य कोण आहे, कोण लोकशाही संपू पाहत आहे? मला वाटते हे जनतेच्या समोर उघड करा, अशा प्रकारची मागणी मी मुख्य निवडणूक आयोग देशाच्या आणि राज्याच्याही दोघांनाही केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।